मासिक पाळी जर लेट होत असेल किंवा इरेग्युलर होत असेल तर ह्या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजेत. पहिलं आहे दालचिनी. सो जर तुम्हाला हॉर्मोन्सचं असंतुलन असेल किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असेल तर दालचिनी हॉर्मोन्स रेग्युलेट करण्यासाठी किंवा हॉर्मोन्सना संतुलित ठेवण्यासाठी खूप फायदेदायक असते. तुम्ही दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये उकळून ते पाणी पिऊ शकता किंवा दालचिनीची काडी जी आहे ती रात्रभर पाण्यामध्ये भिजवून दुसऱ्या दिवशी ते पाणी पिऊ शकता किंवा दालचिनीचा चहा पिऊ शकता. दालचिनीची जी पावडर असते ती गरम पाण्यामध्ये टाकून ती पिऊ शकता. सो अशा बऱ्याच प्रकारे दालचिनी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे कच्ची पपई. सो कच्ची पपई जी आहे ती मसल्सला स्टिम्युलेट करते, म्हणजे आपले जे स्नायू आहेत स्पेशली जे गर्भपिशवीचे स्नायू आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट करते, म्हणजे त्यांना स्टिम्युलेट करते आणि ज्यामुळे पिरियड्स येण्यासाठी खूप फायदा होतो. तिसरं जे आहे ते म्हणजे बीटरूट. बीटरूटमध्ये फॉलिक ऍसिडचं प्रमाण भरपूर असतं आणि या फॉलिक ऍसिडमुळे हिमोग्लोबिनची लेवल मेंटेन होते. त्यासोबतच शरीरातलं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि पिरियड्स किंवा मासिक पाळी येण्यासाठी त्याचा फायदा होतो. हे 3 पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता आणि त्यासोबतच रेग्युलर एक्सरसाइज करणं, झोप व्यवस्थित घेणं, बाहेरचं खाणं टाळणं, साखर मैद्याचे पदार्थ टाळणं, ह्या गोष्टीही तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. पण जर तुम्हाला मासिक पाळीचा खूप जुना त्रास आहे किंवा खूप महिन्यांपासून तुमची मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल तर त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरला तुम्ही लगेच कन्सल्ट केलं पाहिजे.